नमस्कार. हा जो ब्रिज जिथे हा मानकोली ब्रिज आणि सध्या मी जिथे उभा आहे ते मानकोली ब्रिजच्या खाली हा जो मार्ग आहे मुंबई ठाण्याहून येऊन इकडे पुढे भिवंडी नाशिकच्या दिशेने जातो आणि मानकोली ब्रिज आहे. या ठिकाणी ठाणे ते डोंबिवली जो लिंक रोड आहे त्याच्यासाठी इथनं कसे जाता येईल ते मी तुम्हाला दाखवतो. जेव्हा आपण मुंबई किंवा ठाण्याहून याल त्यावेळेस नेमक्या सर्कलच्या खाली आपल्याला जो उजवा हाताला वळण घेऊन जाणे आणि ॲक्च्युली याचा एंट्री आणि एक्झिट पॉईंट जो आहे तो इथून साधारणतः 2 किलोमीटर पुढे अंतरावर जो लोधाधाम आहे त्या ठिकाणून आपल्याला एंट्री आणि एक्झिट राहणार आहे. परंतु आत्ताच्या घडीला जे काही वाहने इथनं येतात ठाणे मुंबईहून त्यांना डोंबिवली जाण्याकरता आपल्याला या ब्रिजच्या घालून उजव्या हाताने जावं लागतं. कसे ते मी तुम्हाला आता दाखवतो. चला पुढे जाऊयात आता. चला तर आता आपण निघूयात डोंबिवलीच्या दिशेने. जसे की मी सांगितलं होतं आपण या ब्रिजच्या अगदी मधोमध काढून निघालो आणि उजव्या हाताला वळण घेऊन आपण चाललो ते डोंबिवलीच्या दिशेने. समोर तुम्हाला जे काही दुकानं वगैरे असतील त्या दुकानांच्या बाजूने एक रस्ता चढण दाखवलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला मोठा गावचे रिक्षा देखील मिळतील. ही चढण जी चढण चढून आपल्याला डोंबिवलीच्या दिशेकरता जाणे. इथे गाडी जरा सांभाळून चालवा, कारण बाईक वगैरे चालू नाही तर थोडा अंदाज घ्यावा चिखलाचा मातीचा, कारण इथे नेहमी ओलं असते आणि जागा ओलसर असल्यामुळे कधी कधी अचानक गाडी सरकते देखील, टायर देखील सरकतात बाईकचे, त्यामुळे शक्यतो सांभाळून प्रवास करा. आणि अशा प्रकारे आपण या गल्लीतून निघालो डोंबिवलीच्या दिशेने. यापूर्वी आपण अनेक व्हिडिओ डोंबिवली मानकोली जो रस्ता याचे पाहिले. साधारणतः 3 ते 4 वर्षापूर्वी जेव्हा मोठा गावी त्या ब्रिज बांधण्याचा प्रयत्न केलेला तेव्हापासून आपण या ठिकाणचे व्हिडिओ बनवत आहोत. त्यानंतर अनेकदा ते त्या ठिकाणी आपण जाऊन व्हिडिओ केलेले. जेव्हा ब्रिज बनत होता त्यावेळेस मध्ये काही भराव टाकलेला, त्याचा ब्रिज ओपन झाला तेव्हा देखील आपण गेलेलो. आणि आज देखील आपण जात आहोत. साधारणतः 3-4 वर्षाला आपण नॉनस्टॉप डोंबिवली मानकोली ब्रिजचे व्हिडिओ करत आहोत. जसे आपण मानकोली ब्रिजच्या घालून उजव्या हाताला वळण घेतले. आपण ज्या ठिकाणी पोहोचलो तो हा सर्कल वेळे भाटाळे गावाला जाणार एक सर्कल आहे. आपण या ठिकाणाहून आलो मानकोलीवर आणि वळण घेऊन जसे आपण इथे थांबलो उजव्या हाताला वळण आपल्याला इथे डोंबिवलीच्या दिशेने जाणं आहे. आणि हा जो मार्ग हा पुढे जो लोधाधाम आहे त्या ठिकाणी जातो आणि तिथेच मेन एंट्री एक्झिट पॉईंट राहणार आहे. कालांतराने जेव्हा पूर्ण रस्ता तयार होईल डोंबिवली ते ठाणे लिंक रोड, आता वेळे आपण इकडून आलो आणि आता आपण डोंबिवलीच्या दिशेने जाणार आहोत. तर चला जाऊयात. मानकोलीहून जसे आपण वेळे भाटालेपर्यंत आलो सर्कलला, त्याला आपण उजव्या हाताला पुन्हा वळण घेतलेत आणि निघालेलो डोंबिवलीच्या दिशेने. अशा प्रकारे आपण चाललो डोंबिवलीच्या दिशेने. बोर्ड लागलेला मोठा गाव 3 किलोमीटर, कल्याण 9 किलोमीटर, डोंबिवली रेल्वे स्टेशन 4.8 किलोमीटर, मानकोली मोठा गाव लिंक रोड ॲट ब्रिज. याच डोंबिवलीला प्रवास करताना आपण या ठिकाणी आपल्या डाव्या हाताला बंगल्यांचा खूप मोठा एक प्लॉट आहे, ज्या ठिकाणी अनेक मोठे मोठे बंगले तिथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे असं वाटत नाही की आपण भिवंडीत आहोत. मानकोली या ठिकाणी तुम्ही पाहिल्यात तुमच्या लक्षासमोर या उंच उंच इमारती या लोधाच्या, त्याच्यामुळे कुठे बाहेर जाण्याचा फील येतो. आणि जेव्हा मी सुरुवातीला व्हिडिओ केला त्यावेळेस जेव्हा मला प्रथमतः मी या प्रवासाला लागलो, जेव्हा हा जो आता ज्या ब्रिजवरून आपण चाललो हा ब्रिज लांबून जेव्हा बघितला मला असं वाटलं मी मोठा गाव ब्रिजला आलो की. रोड हा
लोधा अप्पर ठाणे. आणि अशा प्रकारे आपण मोठा गाव येथील डोंबिवली मानकोली ब्रिजच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. हा डोंबिवली मानकोली ब्रिज म्हणजे ठाणे डोंबिवली लिंक रोड. आणि केशरीची जी खाडी म्हटली ते कल्याणची खाडी, त्या खाडीवर बांधलेला लांबलचक ब्रिज. आत्ताच्या घडीला तो ब्रिज या कारणाने प्रसिद्ध झाला आहे कारण सध्या सर्वत्र जो सिनेमा गाजत आहे ज्याचं नाव धुरंधर आहे, त्या धुरंधर सिनेमाची जी शूटिंग होती ती शूटिंग या मोठा गाव येथील डोंबिवली मानकोली ब्रिजवर झालेली. आणि त्यावेळेस तुफान गर्दी या ब्रिजवर जमा झालेली कारण संजय दत्त सारखा नावाजलेला हिरो जेव्हा डोंबिवलीमध्ये या ब्रिजवर येतो शूटिंग झाली, साहजिकच ती गर्दी होणेच आहे. तुम्ही पाहू शकता किती जबर असा हा ब्रिज. आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये या ब्रिजचे जेव्हा कामे सुरू होते त्याचे व्हिडिओ देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले असेल. आपण डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता. आता सकाळची वेळ असल्या कारणाने इथे गर्दी नाही तर अन्यथा तुम्ही जेव्हा संध्याकाळच्या वेळेस येता या ब्रिजवर तुफान गर्दी असते, अमाप गर्दी असते. हा ब्रिज म्हणजे एक प्रकारचा पिकनिक स्पॉट आहे डोंबिवलीकरांसाठी, मानकोलीकरांसाठी. रस्त्यावर अनेक गाड्या पार्क असतात संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी या ब्रिजवर. आणि त्या संदर्भात देखील मी यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. मानकोली येथून आपण प्रवास सुरू केलेला आहे. आपण डोंबिवली या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. स्वामीनारायण जे कॉम्प्लेक्स ज्या बिल्डिंग्स आहेत अगदी या ब्रिजच्या बाजूला. स्पेशली हा रूट दाखवण्याचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. आणि इथून मी आता पुन्हा वळण घेऊन आपल्या मानकोलीच्या दिशेने जाणार आहे. किती मोठा सर्कल आहे तुम्ही पाहू शकता. सरळ गेल्यास आपण डोंबिवली स्टेशनला जाऊ शकतो, परंतु मी वळण घेऊन पुन्हा मानकोलीच्या दिशेने निघत आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी या ठिकाणाहून माझेवाड्यापर्यंत KDMची बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. मला तरी ती बस कुठे दिसली नाही आता येताना किंवा आता परत प्रवास करतो तरी. आपण या ब्रिजवरनं त्या बसने प्रवास केलेला आहात का? केला असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. आणि या ब्रिजचे आपले जुने व्हिडिओ पाहायला विसरू नका. मोठा गाव डोंबिवली मानकोली ब्रिज आणि डोंबिवली लिंक रोड. खास आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करावे. सतत नवीन वेगवेगळे रोड अपडेट खास आपल्यापर्यंत. आणि आपले बहुतांश व्हिडिओ हे सकाळी शूट झालेले असतात. आज देखील व्हिडिओ हा शूट करायचा वेगळंच कारण निघालं कारण मी ऑलरेडी मानकोलीला आलेलो. म्हटलं आलो तर हा व्हिडिओ रेडी करावा कारण ऑलरेडी मला वाटतं सकाळचे 8:15 वाजले. 10 वाजता मला आंबे या ठिकाणी पोहोचायचे कामावर. म्हणून मी म्हटलं थोडा वेळ इथे या व्हिडिओमध्ये आपला जो वेळ आहे तो ॲड करावा आणि मानकोली पासून डोंबिवलीपर्यंत जाणारा जो रूट आहे तो दाखवावा. तसेच जी मेन एंट्री एक्झिट राहणार आहे ठाणे डोंबिवली लिंक रोडची ती मेन एंट्री एक्झिट दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मेन जी एंट्री एक्झिट आहे त्या ठिकाणी अजून सुद्धा सर्वेचे कामे बाकी आहेत, उड्डाणपुलाचे कामे बाकी आहेत.
त्यामुळे आत्ताच्या घडीला जी एंट्री राहिलेली ती व्हिडिओच्या सुरुवातीला मी आपल्याला दाखवलेली आहे. मानकोली ब्रिजच्या खालून जेव्हा आपण उजव्या हाताला वळण चढणवर आलो त्या ठिकाणाहून आलेला प्रवास. आणि या मार्गावरनं प्रवास करताना एक्झिट जी आहे ती ऍक्च्युअल जी एक्झिट साईड म्हणजे साईड आहे त्या ठिकाणीच आपण जाणार आहोत. जी जागा आहे लोधा धाम म्हणून जे आहे त्या लोधा धाम जवळ याची एक्झिट राहणार आहे या रस्त्याची. आणि आता आपण त्याच लोधा धामच्या दिशेने प्रवास करत आहोत. कित्येक रस्ते असे स्वप्नात देखील विचार केलेले नव्हते की अशा ठिकाणी असे इतके मोठे मोठे रस्ते बनतील आणि इतका मोठा प्रवास होईल, इतका लांब प्रवास होईल. एक तासाचा प्रवास 10 मिनिटावर आणून ठेवलेला आहे. खूपच जबरदस्त असा प्रवास. आपण डोंबिवलीकर आहात का भिवंडीकर आहात ते देखील कमेंट बॉक्स मध्ये नमूद करावे. आणि आपण पुन्हा एकदा वेले भाटाले जो चौक आहे त्या चौकाजवळ येऊन पोहोचलेलो आहोत. मानकोलीहून आल्यावर ज्या ठिकाणी आपण सर्वप्रथम थांबलो आणि जो चौक दाखवला होता वेले भाटाले तोच चौक पुन्हा एकदा आपण परतीचा प्रवास करत त्याच चौकाजवळ आलेलो आहोत. परंतु आता आपण डाव्या हाताला वळण नाही घेता म्हणजे मानकोलीच्या दिशेने न जाता ज्या गाड्या गेल्या डाव्या हाताला मानकोलीला चाललेल्या आहेत. आपल्याला सरळ जाणे जी मेन एक्झिट राहणार आहे या रस्त्याची त्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत म्हणजेच लोधाधाम या ठिकाणी. लोधाधाम म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावरील एक प्रसिद्ध असे साईबाबा मंदिर. पौलीच्या थोडं पुढे आणि नीट लक्ष देता तुम्हाला समोरच मुंबई नाशिक महामार्ग दिसेल. मुंबई नाशिक महामार्गावर पाईपलाईन दिसेल. आपल्या उजव्या हाताला लोधाधाम, समोर मुंबई नाशिक महामार्ग. अशा प्रकारे आपण लोधा धामचे त्या ठिकाणी आलेलो आणि समोर जे तुम्हाला पाईपलाईन दिसते मागे उतरण दिसते त्या ठिकाणी गाड्या आहेत त्या नाशिक मार्गे मुंबईला जाणार आहेत. आणि आता आपण तिथे जाऊन काय ते व्हिडिओ करूया. चला अशा प्रकारे आपण मानकोलीहून सुरू केलेला प्रवास वेले भाटारे चौक होऊन आपण लोधा अप्पर या ठिकाणाहून पुढे मोठा गाव मानकोली डोंबिवली ब्रिज पार करून पुन्हा परत प्रवास करत मुंबई नाशिक महामार्गावरील लोधाधाम या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी अजून सुद्धा कामे सुरू आहेत. नमस्कार. हे आहे मेन ठाणे डोंबिवली लिंक रोड ज्या ठिकाणी मी उभा आहे. मेन एंट्री आणि एक्झिट डोंबिवली करता ठाणे मुंबईहून आल्यावर किंवा डोंबिवली आला ठाणे मुंबई करता जाणारी एक्झिट या ठिकाणी राहणार आहे. तुम्हाला दाखवतो आता कुठे येते. सर्वात पहिले आपण इकडून आलो आणि हा जो तुम्ही रोड पाहू शकता हे बघा हे मेन सबवे राहणार आहे 1 आणि 2. यातले एक सबवे एंट्री आणि एक सबवे एक्झिट राहणार आहे. तर जो काय आपण आता डोंबिवली मार्गे आलो आहोत इथनं चढण आहे आणि इकडून आल्यावर आपण या दिशेने मुंबई किंवा ठाण्याला जाणार आहोत. आणि जी मानकोली डोंबिवलीहून आल्यावर याच्या JCB बरोबर ही जी लाईन राहणार आहे ही मुंबई करता राहणार जाण्यासाठी एक छोटासा अपडेट. तर आपल्यासाठी
जसे की आपण विचारलो होते ठाणे डोंबिवली लिंक रोडचा एक अपडेट आहे, तो अपडेट यायला मी आलेलो. तिथे सभेचं काम चालू झालेलं. हा मोठा उड्डाणपूल फ्लायओव्हर फक्त वरचा डेक वगैरे अजून बाकी आहे. पिलर्स वगैरे उभे राहिलेले आहेत. चला दाखवतो तुम्हाला पुढे अजून. पाहू शकता सभेचे जे काम चालू आहे, सभेच्या कामाजवळ मी आलेलो. आता त्या ठिकाणी मी उभा होतो ज्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवला की सभेचे कामे कसे सुरू आहेत. आणि तुम्ही पाहू शकता इथे देखील डोंगर, हा पूर्ण डोंगर खणला गेलेला आहे. ते देखील पाहू शकता हा पुरा डोंगर खणून या ठिकाणी डोंगर फोडला आहे. आणि या ठिकाणी जे ते सभेचे काम सुरू आहे. ठाणे डोंबिवली जो लिंक रोड आहे, त्या ठाणे डोंबिवली लिंक रोडचे काम पाहू शकता. हे 2 सभे आहेत, एक एंट्री एक एक्झिट. आता यातली एक्झिट कशी राहते एंट्री कशी याबाबत तुम्ही आता क्लिअर सांगू शकत नाही, परंतु पाहू शकता. काल आपल्या मराठी यूट्यूब चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.